Hello students, myself Nagarkar Satish from KB Rohmare Junior College, Kopargaon. Students, today we are going to discuss about the icebreaker activities of Pillars of Democracy from the prose section 1.4. See students, here is the first icebreaker activity, that is discuss with your partner and choose the correct alternatives. Government of people, by the people and for the people shall not perish from the earth. This famous statement is made by, here are some options, Mahatma Gandhi, Nelson Mandela, Abraham Lincoln and Dalai Lama. हे जे स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट लोकांचं राज्य लोकांच्यासाठी आणि लोकांच्याद्वारे चालवले जाणारे जे राज्य आहे तर त्याला जमिनीवरती कोणीही हरवू शकत नाही किंवा पेरिश करू शकत नाही, तर नेस्तनाबूत करू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. हे वाक्य कोणी वापरलेलं आहे? तर हे स्टेटमेंट जे आहे अब्राहम लिंकन, जे लोकशाहीचे प्रणेता आपण म्हणतो, तर त्यांनी उद्गारलेलं आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, अ स्टेटमेंट वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल बाय पीपल इज कॉल्ड. असं सरकार की जिथे लोकांच्याद्वारे गव्हर्नमेंट हे चालवलं जातं किंवा सदस्य निवडले जातात, मग त्याला काय म्हणतात? याचा जो ऑप्शन आहे त्याचा आन्सर आहे बघा, डेमोक्रेसी. डेमोक्रेसी लोकशाही ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे बघा, अ डेमोक्रेटिक कंट्री इज गवर्न बाय इट्स. आता जे लोकशाहीच्या तत्वावर चालणारे जे राज्य आहे तर ते कोणाच्याद्वारे चालवलं जातं? गवर्न बाय इट्स मिलिटरी, पोलीस, पॉलिटिशियन्स और कॉन्स्टिट्यूशन. तर संविधान हे जे आहे संविधानाच्याद्वारे ते राज्य चालवलं जातं असा त्याचा अर्थ होतो. बघूया. द नेक्स्ट क्वेश्चन इज, द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी comprise three principles complete the web to show the trinity of democracy. ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी म्हणजे काय? जे लोकशाही आहे, लोकशाहीचे मूल तत्वे जे तीन मूलभूत स्तंभावरती आधारलेले आहेत, तर ते कोणते आहेत? तर ते तुम्हाला लिहून तिथे कंप्लीट करायचे आहे. बघूया त्याचं उत्तर काय आहे. ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. आता कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान म्हणजे काय याचा जो कॉलम आहे ते तुम्हाला मॅच द पेअर करायचं आहे. त्याचा आन्सर आहे बघा, कॉन्स्टिट्यूशन इट इज ॲन ॲग्रीमेंट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑर एस्टॅब्लिश अ प्रेसिडेंट्स दॅट कॉन्स्टिट्यूट्स द लीगल बेसिस ऑफ पॉलिटी, ऑर्गनायझेशन ऑर other type of entity and commonly determine how that entity is to be governed. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान याला म्हणतात की ज्याच्याद्वारे मूलभूत संविधान, मूलभूत नियमांचं संचय असा घालून दिलेला आहे ज्याद्वारे राज्य कसं चालवायचं, देश कसा चालवायचा याबद्दलची जी नियमावली आहे ती घालून दिलेली आहे बघा. नेक्स्ट, लिबर्टी. लिबर्टी म्हणजेच बंधुता आपण ज्याला म्हणतो. इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड हे त्याचा आन्सर आहे बघा. आपण सर्व एक आहोत हा त्याचा अर्थ होतो. इक्वॅलिटी, समता ज्याला आपण म्हणतो. इट इज द स्टेट बेईंग इक्वल स्पेशली इन स्टेटस, राईट्स और ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधीमध्ये विशिष्ट वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे असणारी समानता ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा अर्थ होतो इक्वॅलिटी. देन फ्रॅटर्निटी, इट इज अ फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट, डू व्हॉट यू वॉन्ट एक्सेट्रा. आपल्याला कुठेही जाण्याचं जे स्वातंत्र्य आहे तर ती फ्रॅटर्निटी त्याला आपण म्हणतो पहा. म्हणजेच जी लोकशाहीचे मूलभूत तत्व आहेत किंवा मूलभूत प्रिन्सिपल आहे, स्तंभ ज्याच्यावर लोकशाही आधारित आहे, तर अशा मूलभूत स्तंभांना लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी असा त्याचा उल्लेख केलेला आहे. इथे एक तुम्हाला
पर्सनल रिस्पॉन्स टाईप एक क्वेश्चन दिलेला आहे पहा पुढं आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीमध्ये. पिलर्स फ्रॉम अ सपोर्ट फॉर अ कॉन्क्रीट बिल्डिंग्स. म्हणजे जर एखादी बिल्डिंग असेल, इमारत असेल, त्याला सपोर्ट करण्यासाठी काय केलं जातं? बिल्डिंग कॉन्क्रीट त्याची जी आहे तर ती इमारत ही पिलर्सवरती उभारलेली असते पहा. मेटाफॉरिकली स्पीकिंग अ स्ट्रॉंग नेशन टू डिपेंड्स ऑन अ स्ट्रॉंग पिलर्स असं म्हटलं जातं पहा. ज्याला रूपकात्मक भाषेत की एक चांगला देश, भक्कम देश जर उभा करायचा असेल तर भरभक्कम देशाच्यासाठी आपल्याला त्याचे पिलर्स मजबूत असावे लागतात, स्तंभ मजबूत असावे लागतात, त्यावेळेस तो देश हा उभारी घेऊ शकतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पिलर्स ऑफ डेमोक्रेटिक नेशन. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स दॅट आर ट्रीट टू द प्रोग्रेस ऑफ अ नेशन. म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये येणारे जे अडथळे आहेत, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे, तर या अडथळ्यांची तुम्हाला यादी करायला लावलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी सोडू शकतात. आता ऑब्स्टॅकल्स कोणते कोणते आहेत देशाच्या प्रोग्रेसमध्ये जर आपण बघितलं तर ज्याला आपण म्हणतो की दंगल आहेत, देशामध्ये असणारे वादविवाद आहेत, त्यानंतरनं जातीय दंगली आहेत ज्याला आपण म्हणतो, त्यानंतरनं आतंकवाद आहे, टेररिझम, हे सगळे जे आहे ते देशाच्या विकासामध्ये अडथळे आणणार आहेत पहा. देन next topic is about writer. Who is the writer of this lesson? Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mahu, now Dr. Babasaheb Ambedkar Nagar in Madhya Pradesh. He got his degree from Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे की हे ड्राफ्टिंग कमिटीचे कोण होते? अध्यक्ष होते, चेअरमन होते, चेअरपर्सन होते, आणि ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान हे लिहिलेलं आहे आणि त्याची रचना केलेली आहे. जवळपास भरपूर 272च्या दरम्यान सदस्य त्या कमिटीमध्ये होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं नेतृत्व केलेलं होतं आणि खरोखर एक देशाची घडी बसवण्याचं काम आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतंय पहा. ही वॉज अवॉर्डेड द भारत रत्न पोस्टमॉसली फॉर हीज डेडिकेशन ऑफ कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. मृत्यूपर्यंत त्यांना भारतरत्न अवॉर्ड, आपल्या देशाचा सर्वोच्च जो अवॉर्ड आहे तो त्यांना दिलेला आहे, बहाल केलेला आहे आपल्या देशाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फासिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. एक भाषण त्यांनी दिलेलं होतं, स्पीच दिलेलं होतं. त्या स्पीचमध्ये त्यांनी ह्या मूल्यांवरती भर दिलेला आहे पहा. व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, स्पेशली इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, ह्या तीनही मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. अकॉर्डिंग टू हिम दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. ह्या 3 मुद्द्यांवरती जर समजा आपला देश भक्कम टिकून राहिला, लोकांच्या, नागरिकांमध्ये जर याच्या जागरूकता तयार झाली तर आपला देश नक्कीच एक उंच ठिकाणी गेलेला असेल आणि आपल्या देशाची एकता टिकून राहील. ह्या गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आजच्याही काळामध्ये. दीज प्रिन्सिपल्स विल मेक इंडिया स्ट्रॉंग नेशन. ही opines that hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of a nation. म्हणजे देशाला जर समजा कोलॅप्स करायचा असेल किंवा देशाला पाडू शकतात किंवा देशाचे नीव जे आहे, पाया जो आहे, तर तो ढासळू शकतो. जर समजा आपण देशाचे डिग्रेडेशन करायला लागलो, अवमूल्यांकन व्हायला लागले ह्या नैतिक मूल्यांचं, तर नक्कीच देशाचा पाया हा ढासळून लोकशाहीच्या ऐवजी आपल्याला डिक्टेटरशिप ज्याला आपण म्हणतो म्हणजेच हुकुमशाहीचा उदय आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, लेट्स वी डिस्कस द लेसन. व्हॉट इज मीन बाय द टायटल पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसी वी नो, डेमोक्रेसी मीन्स व्हॉट? लोकांचं, लोकांच्यासाठी, लोकांच्याद्वारे चालवलं गेलेलं राज्य, लोकशाही ज्याला आपण म्हणतो. तर पिलर्स म्हणजे आपण बघितलं स्तंभ, कोणतीही उंच इमारत उभी राहण्यासाठी स्तंभ आवश्यक आहे. तसे लोकशाहीचे स्तंभ काय आहेत? लोकशाहीचे स्तंभ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रणालीतून, अकॉर्डिंग टू हिज ओपिनियन, वी विल गोइंग टू डिस्कस, वी विल गोइंग टू सी व्हॉट इज द
actual thought by the Dr. Babasaheb Ambedkar. See the first line. If we wish to maintain the democracy not merely in form but also in fact, what must we do? नेमकं आपल्याला जर डेमोक्रेसी जर टिकवायची असेल तर नेमकं आपण वास्तविकरित्या काय केलं पाहिजे? द फर्स्ट थिंग इज इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स. म्हणजे आपल्या ज्या सामाजिक आणि आर्थिक हे जे विशेष आपले जे उद्देश आहेत तर ते समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याचद्वारे ते शक्य आहे. वेन देअर वॉज नो वे लेफ्ट फॉर social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. संविधानाच्या व्यतिरिक्त जर आपण चालायला लागलो तर नक्कीच काय होणार आहे की आपल्याला जे संविधानाचं एकात्मीकरण किंवा ते जे आर्थिक आणि सामाजिक उद्देश आपल्याला साध्य करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला संविधानात दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चालवावं लागणार आहे तरच ते शक्य आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स असं म्हटलेलं बघा. म्हणजेच काय, जिथे जे कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आहेत तर त्या जर व्यवस्थितरित्या सर्वांना समजून सांगितल्या तर देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर द अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. म्हणजे जे संविधानाच्या बाहेरचं आहे त्याला आपण जस्टिफिकेशन करू शकत नाही, न्याय देऊ शकत नाही. These methods are nothing but the grammar of anarchy असं म्हटलेले पहा. And the sooner they are abundant the better for us. Abundant म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यांची तुलना तयार होऊ शकते. ग्रामर ऑफ अनार्की मिनिंग दिलेले बघा इथे साईडला. अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ नॉन रिकग्नायझेशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम. जी आपली कंट्रोलिंग सिस्टीम आहे तर तिचं काय होऊ शकतं, ॲब्सेन्स. जर तिच्या विरहित कोणीच नाही, लक्ष देणारं कोणी नाही, नियम घालणारं कोणी नाही. बघा रस्त्यावरती पण आपण पाहतो की जशा प्रकारे ट्रॅफिक हवालदार किंवा ट्रॅफिक पोलीसच्या भीतीपोटी आपण काय करतो की लगेच इमिजिएटली आपण हेल्मेट घालणार किंवा का रस्त्याच्या बाजूला आपल्याबरोबर गाडी साईडला चालवणार. हे सगळं काय आहे, कुणीतरी कंट्रोलिंग सिस्टीम आपल्यावरती आहे, लक्ष देणारी आहे, म्हणून आपण ते रूल फॉलो करतो. मग असंच कॉन्स्टिट्यूशन आपलं हे काय आहे, इट इज अ कंट्रोलिंग सिस्टीम. ती एक रचना आहे आणि तशा प्रकारे त्याचं आपण पालन केलं पाहिजे असं ते सांगतात बघा. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी. जॉन स्टुअर्ट मिल हा देखील एक लोकशाहीचा पुरस्कर्ता होता पहा, विचारवंत आहे, पाश्चात्य विचारवंत स्टुअर्ट मिल. त्यांनी काय केलेलं आहे, गिवन ऑल टू हू आर इंटरेस्टेड, जे पण कुणी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन ऑर टू ट्रस्ट हिम विथ द पॉवर्स विच एनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे एखादा एक लीडर असतो, एखादा पॉवरफुल पर्सन असतो आणि त्या पॉवरफुल पर्सनच्या विचारांवरती इतकं प्रभावित होणं जेणेकरून तो जे काही म्हणेल तेच मानत राहणं. पण हे चुकीची गोष्ट होऊ शकते की ते सपोर्ट देअर इन्स्टिट्यूशन, ते संस्थेला किंवा त्या संस्थानाला त्रास देऊ शकतात. कारण की डेमोक्रेसीच्या नावाखाली हुकुमशाही जर चालत असेल तर, असं विचारवंत स्टुअर्ट मिल हे सांगतात बघा. देअर इज नथिंग रॉंग इन बेईंग ग्रेटफुल टू अ ग्रेट मॅन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री. म्हणजे जो पण कुणी असा एखादा व्यक्ती आहे ग्रेट मॅन का जो पूर्ण आयुष्यभर देशासाठी सेवा देऊ शकत नाही आणि जरी दिलीच तरी का म्हणतायत बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणतायत, बट देअर आर लिमिट्स टू द ग्रेटफुलनेस. एक कुठेतरी ग्रेटफुलनेसला सुद्धा लिमिट आहेत पहा. म्हणजे एक महान आत्मा, असा महापुरुष ज्याला आपण म्हणतो, तर तोही कुठेतरी आपल्याला चिडलेला दिसतो, रागावलेला दिसतो. मग ह्यासाठी ते सांगतात रेंडर्ड मीन्स वॉट, कॉन्ट्रीब्युटेड, मेड अवेलेबल. किती दिवस ते सेवा अवेलेबल करू शकतात, सेवा देऊ शकतात, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. बट देअर आर लिमिट्स टू द ग्रेटफुलनेस ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पॅट्रियट. आता दुसरं एक विचारवंत आहे बा, आयरिश पॅट्रियट ज्याला आपण म्हणतो देशभक्त, डॅनियल ओकोनियल ते काय सांगतात, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर castity.
अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. लिबर्टी बंधुता ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तिघांची तुलना केलेली आहे. इथे एखादा पुरुष असेल, एखादा व्यक्ती असेल, तर त्या व्यक्ती कधी आपण ग्रेटफुल म्हणू शकतो, त्याला तेवढा ऑनर, मान सन्मान, आदर असेल तर ती व्यक्ती महान आपण समजू शकतो. पण ह्याच तुलनेमध्ये जर आपण विचार केला, एखादी महिला, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल, कारण ती महिला ग्रेटफुल असूच शकत नाही जिचं चारित्र्य खराब आहे. म्हणजे तिच्या चारित्र्यावरनं तिचं परीक्षण केलं जातं की ही किती महिला महान आहे, तिचं पावित्र्यता त्याच्यावरनं. अगदी सेम कंपॅरिझन टू द नेशन. नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. लिबर्टी बंधुता. देशामधल्या जनतेमध्ये किती एकात्मता आहे, किती आत्मीयतेने ते एकत्रित बांधलेले आहे, किती परिवाराने ते एकत्रित राहत आहेत, देशाची राष्ट्रीय भावना किती त्यांच्यामध्ये भरलेली आहे, याच्यावरती ते डिपेंड करतं की त्याची जी ज्याला आपण म्हणतो ग्रेटफुलनेस, तो देश तितका महान असा मानला जातो. अशा प्रकारे आंबेडकर सांगतात पहा आपल्याला. द कॉशन. कॉशन म्हणजे काय? काळजी करणं. द कॉशन इज फार मोर नेसेसरी in the case of India than in the case of any other country. For in India, bhakti, or what may be called the path of devotion or hero worship, plays a part in its politics unequal in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. जगाची आणि भारताची, जगातल्या इतर देशांची आणि भारताची तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करता तर भारतामध्ये भक्ती ही म्हणजे काय केलं जातं? भक्ती ही एक मनाची पावित्र्यता किंवा एक प्युअर स्टेज, आपली जी सोलची आपण ज्याला म्हणतो, आत्म्याची उच्च स्थिती, तर ती भक्ती आहे आत्मा शुद्ध करण्यासाठी. तसंच राजकारणामध्ये भक्ती करून चालेल का? नाही चालणार. तर ते काय सांगतात का हिरो वर्शिप ती होऊ शकते. हिरो वर्शिप एक्सेस ॲडमायरेशन फॉर समबडी, एखाद्याला अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला आदर देणं, मान सन्मान देणं. पण हे राजकारणात चालेल का? मग असं एका त्या व्यक्तीला अंधानुकरण करून त्याला आपण जर वरती नेऊन ठेवलं आणि त्याच व्यक्तीचं आपण अंधानुकरण करत राहिलो तर तो देशाची भले वाट लावत का असेल तर चालेल का? असं तर पॉलिटिक्समध्ये भक्ती चालत नाही. एका पर्सनची भक्ती चालत नाही. जर ती भक्ती केली तर ती भक्ती त्या देशाला डिग्रेडेशनकडे घेऊन जाते. इतर कोणत्याही देशात असा विचार दिसत नाही असं बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात बघा. देन द नेक्स्ट लाईन, भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन ऑफ द साऊल. जसं मी आता सांगितलं, मनाच्या शुद्धतेसाठी भक्ती ही अध्यात्मामध्ये, रिलिजन अध्यात्मामध्ये असू शकते. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. एक नक्कीच अशा हुकुमशाहीकडं ती वाटचाल करेल आणि डिग्रेडेशन कॉज ऑफ समथिंग टू बिकम वर्स इन क्वालिटी. आपल्या देशाची जी प्रत आहे, जी क्वालिटी आहे, तर ती निकृष्ट दर्जाची होऊ शकते जर समजा आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीची भक्ती करायला लागलो पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये, तर हे शक्य नाही. हे असं त्या प्रकारे ते समजून सांगतात पहा. ऑन द 26th January 1950 वी आर गोईंग टू एंटर इन टू द लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. हे कधी दिलेलं भाषण आहे? ज्यावेळेला संविधान पूर्ण झालेलं आहे आणि 26 जानेवारी 1950ला त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की ज्यावेळेला आता आपण 26 जानेवारी 1950 साली रिपब्लिकन, मी भारतीय जनता असं म्हणून उल्लेख केलेला होता, आणि आता आपण गोइंग टू एंटर इन टू द लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. विविध प्रकारच्या कॉन्ट्रडिक्शनमध्ये आपण जाणार आहोत. इन पॉलिटिक्स वी विल हॅव इनइक्वॅलिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. असं होऊ शकतं. बाबासाहेब आंबेडकर सांगतात आपल्याला की पॉलिटिक्समध्ये काय होणार आहे? आपल्याकडे इक्वॅलिटी असेल, पण सोशल, सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपल्यामध्ये विषमता असणार आहे. अशा देशामध्ये आपण राहतो आहोत. इन पॉलिटिक्स वी विल बी रिकॉग्नाइज द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट. राजकारणात काय झालं? एका माणसाला एक वोट हा अधिकार असणार आहे. अँड वन वोट वन व्हॅल्यू, म्हणजे इथे समानता आपल्याला दिसते पहा. बट व्हॉट हॅपन इन द सोशल अँड इकॉनॉमिक स्टेट? इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शाल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर continue to deny the principle of one man one value. How long shall we continue to this life of contradictions? अगदी किती दिवसापर्यंत आपण असं जाऊ शकणार आहे? समाजातला असणारा आपल्या जी विषमता आहे, आर्थिक विषमता, आजही आपल्याला दिसती पहा. संविधान अंमलात येऊन आज जवळजवळ 76-77 वर्ष झालेली आहेत जवळपास. पण तरीही आजही आपल्या देशामध्ये श्रीमंत गरीब, सामाजिक
समाजामध्ये भेदभाव आपल्याला दिसतो, वेगवेगळ्या जातीपंथामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि अशा कंडिशनमध्ये कशाप्रकारे आपला देश विकास करू शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सॉरी, हाऊ लॉंग शाल वी कंटिन्यू द डिने इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. किती दिवस आपण त्याला दुर्लक्ष करणार आहे, हाऊ मच डेज, किती दिवस दुरंगाई त्याच्यामध्ये करणार आहे आपण. आणि ती दिरंगाई करत असताना कशा प्रकारे आपण इक्वॅलिटी, आपली इकॉनॉमिक आणि सामाजिक जीवन कसं आपण दूर करतो आहोत, दॅट इज ए डेंजरस पार्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात बघा, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग द पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरियल. पेरियल डेंजर्स, जी राजकारणाची जी डेमोक्रेसी आहे तर ती नक्कीच काय होणार आहे, तर ती डेंजरस स्थितीमध्ये आहे, रिस्कमध्ये आहे. पहा, वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मुवमेंट or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. जी असेंब्ली आपण लेबरसली अतिशय कष्टप्रद, अतिशय कठोर परिश्रमाने जी असेंब्ली आपण उभी केली आहे, कन्स्ट्रक्ट केलेली आहे, तर त्याला त्या इनइक्वॅलिटीच्या मुद्द्यामुळं, या अविषमतेमुळं त्याला एक कुठेतरी आपण धोका पोहोचवलेला असणार आहे. पहा, अशा प्रकारे इन दिस वे वी सीन इन द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर ऑफ पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, that is the importance of equality and importance of nations brotherhood, common brotherhood. That points are important from this first part of this lesson. Remaining from the next paragraph we will see in our next lecture. Take care, do study at your home. Thank you so much.